नमस्ते. मी शिल्पा आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सर्वांनाच वाटतं की आपण कष्टाने काढलेली रांगोळी सणासुदीला जास्तीत जास्त टिकावी आणि अनेक जण विचारतात की रेडी रांगोळी वॉटरप्रूफ कशी करायची. तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. अनेक ठिकाणी असं सुचवलं जातं की रांगोळीवर ॲक्रिलिक वॉटरप्रूफ स्प्रे मारा, पण माझा अनुभव सांगतो की हे करू नका. कसं सांगते, व्हिडिओमध्ये पहा. पर्पजली मी माझ्या रांगोळीवर पाणी ॲड केले, पण काय ना, आपला उंबरठा, आपलं देवघर आणि आपण अशा ज्या ठिकाणी जिथे रांगोळी ठेवतो किंवा काढली जाते अशा ठिकाणी मुळातच पाणी येत नाही. आणि जरी चुकून पाणी पडलं तर ते कसं वाईप इट आऊट करता येईल ह्यावर हा व्हिडिओ आपण जवळपास थोडासा इन्फॉर्मेटिव्ह बनवतो आहे. आता मी थोडंसं पाणी पुसलं आहे, पण तुम्ही बघू शकता की टिश्यूवर जरासुद्धा रांगोळी आलेली नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय, मी ह्यावर स्प्रे मारला आहे किंवा मी कोणता कोट मारलेला आहे? नाही. मी फक्त आणि फक्त टिश्यूने आपल्या रांगोळीवर पडलेलं पाणी पुसून काढत आहे. आणि ते पण अगदी घासून पुसून नाही, ब्रशने घासून नाही, फक्त पाणी वाईप आऊट करत आहे. आता मैत्रिणींनो, मी ह्या रांगोळी वॉटरप्रूफ बनवण्याचे आणि रंगोळी इन्फॉर्मेशन आणण्याचे नवीन नवीन व्हिडिओ का बनवत आहे? कारण ह्या सगळ्या फील्डमध्ये इतके कन्सेप्शन्स आहेत की लोक त्याचा फायदा उठवत आहेत, त्याचा फायदा उचलत आहेत आणि लोक त्याच पद्धतीने वेगवेगळे प्रोडक्ट्स विकू पाहत आहेत. सो प्लीज ह्या सगळ्याच्या मोहात पडू नका. स्प्रे मारल्यावर रांगोळीचा नैसर्गिक पोत खराब होतो. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्प्रे, ॲक्रिलिक, काही पेंट, फलाना तुम्हाला सांगितलं जातील, पण त्या सगळ्याची गरज नाही आहे. कारण स्प्रेच्या केमिकलमुळे रांगोळीचे रंग पसरतात आणि ती थोडीशी स्टिकी आणि खूपच अशी घाणेरड्या वासाची होऊन जाते. तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या केमिकलमुळे आपल्या रांगोळीवर काही फंगलसुद्धा येऊ शकतात. कारण रांगोळी ही ओपन ठेवली जात नाही, कुठे ना कुठे पॅकेटमध्ये, बॉक्समध्ये ती ठेवलेली असते. तुम्हाला खरं सांगू का, रांगोळीला कोणत्याही वॉटरप्रूफ कोटिंगची गरज नसते बरं का. कारण रांगोळीचे खरं वैशिष्ट्य हे तिच्या त्या मॅट फिनिशिंगमध्येच आहे, नैसर्गिक रंगांमध्ये आहे. जेव्हा आपण तिला ॲज इट इज ठेवतो आणि ॲज इट इज वापरतो ना, ती नक्की तेव्हा ती पारंपरिक दिसते आणि तिचं ते नैसर्गिक ब्युटी उठून दिसत असतं. आता व्हिडिओमध्ये एक स्प्रे मी दाखवला आहे, ॲक्रेलिक पेंट स्प्रे आहे हा. कोणत्याही ॲक्रेलिकच्या पेंटिंगवरती आणि कोणत्याही आर्ट फॉर्मवरती तो लावला जातो आणि ते मारलं जातं. हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि ते स्प्रे फॉर्ममध्ये आहे. स्प्रे फॉर्ममधले फार इझी काम करतं, अगदी पटकन हलवून तुम्हाला फक्त ते स्प्रे करायचं आहे. हे इतकं महाग आहे की 380ला ही एवढी पूर्ण बॉटल आहे. त्याच्यात तर भरपूर रांगोळ्या आपल्या स्प्रे करून होतील. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, जसं मी ह्याआधी एक्सप्लेन केलं, स्प्रे आपल्या रांगोळीला स्टिकी आणि स्मेली बनवतं आहे. खूप घाणेरडा वास आहे ह्या स्प्रेचा. मला सांगा, ह्या स्प्रेचा एवढा घाणेरडा वास असेल तर त्याचा वापर केल्यानंतर आपली रांगोळी किती वेगळ्या पद्धतीची होईल याचा विचार तुम्ही करू शकता. आणि अजून एक मी तुम्हाला एक गोष्ट करून दाखवलं आहे. आता बघा, या फुलावरती मी तो स्प्रे मारला आहे. एका मिनटातच त्या फुलाचा शेड चेंज व्हायला सुरुवात होतो. पहिल्यांदा लाईटर शेड असतो आणि थोडा थोडा तो डार्क होतो. रांगोळी थोड्या वेळानंतर, म्हणजे 24 आवर्स सुकल्यानंतर ती अजून डार्क दिसायला लागते. त्याच्यावर एक लेअर दिसते केमिकलची आणि मला ती नको आहे. म्हणूनच या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका. रेडी रांगोळीला जर स्टेप बाय स्टेप केलं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. आता ही कॅमलिन पेंट मार्करने बनवलेला एक पॅच आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असाल, जर मी स्प्रे केलं आहे ना, त्यामध्ये हे पूर्ण डिस्ट्रॅक्टेड होतं. ह्याचं जे फॉर्मेशन बनवलेलं होतं ते सगळं मिक्स होऊन जातं. आता व्हाईट पेपरवर व्हाईट फॉर्मेशन दिसलं नसेल तुम्हाला, म्हणून मी आता परत एकदा दाखवते. हे बघा, आता मिटतं आहे ते. उलटा स्प्रे मारण्यापूर्वी ती वॉटरप्रूफ होती. आणि आत्ता मी रिसेंटली एक व्हिडिओ बघितला की त्यामध्ये एक ताई आपल्या त्या अशा वॉटरप्रूफ आणि कॅमलिन पेंट मार्करच्या पण रांगोळ्यांवर स्प्रे मारत होते, जे की चुकीचं आहे. या सगळ्याच आर्ट फॉर्ममध्ये खूपच मिसकन्सेप्च्युअल आणि चुकीच्या गोष्टी आय थिंक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मी हे नाही बोलत आहे की जे मी बोलते ते तेवढंच सत्य आणि परफेक्ट आहे, नो. बट प्रत्येक मैत्रिणीने आपल्या छोट्या छोट्या रांगोळी पॅचवर आपले आपले अनुभव क्रिएट करावे, बनवावे आणि मग पुढे ते कंटिन्यू करावे. तुम्ही वापरा, अनुभवा आणि मगच त्यावर निर्णय घ्या, हेच माझं मत आहे. आता हे कॅमलिन पेंट मार्करचं एवढं स्ट्रॉंग बॉन्ड
हे स्प्रे तोडू शकतो. आता मी परत एकदा स्प्रे करून दाखवते. हे बघा, स्प्रे केल्यानंतर ही जी डिझाईन मी पहिल्यांदा बनवलेली ती पूर्णपणे त्या केमिकलने डिस्ट्रॅक्ट होते, ती पूर्ण मिक्स होऊन जातं, ती पूर्ण खराब होतं. म्हणजे विचार करा की अशा जे कॅमिल पेंट मार्काच्या रांगोळ्या तर खराब होऊनच जाणार आहेत. त्या आता वॉटरप्रूफ बनणारच नाही. ते त्याच्यावर तुम्ही रांगोळी चढवा किंवा रांगोळी नका चढवू. आणि हा फूल बघा, काही वेळानंतरच लगेच तो डार्क पडलेला आहे. आणि तुम्हाला मे बी तो फरक लक्षात येणार नाही, पण तुम्ही हे स्वतःहून अनुभवा, हे मी वारंवार सांगेन. सो मित्रांनो, केमिकल्स वापरून आपली रांगोळी खराब करू नका. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सॉरी, केमिकल्स वापरून आपली रांगोळी खराब करू नका. नैसर्गिक कलेचा आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, ह्या छोट्या छोट्या जर खरंच तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर वापरून पहा. पण त्या वापरण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडीफार कॉस्टिंग करावी लागेल, थोडीफार पैसे पे करावे लागतील. ते मला वाटतं की तुम्ही वेस्ट करू नये तुमचे. आणि तरीही तुम्हाला वापरायचं असेल तर अनुभव घेतल्यानंतर तुमच्या अनुभवानुसार रेडी रांगोळी बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला असेच नवीन नवीन आणि सत्य ह्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याला प्रेरित करू शकतात. आणि इवन मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासमोर जेव्हा आणण्याचा प्रयत्न करते, त्या यूट्यूबवर तर असतातच डेफिनेटली, त्या तेवढ्याच म्हणजे सत्यावर म्हणजे सत्य एकदम 100% स्टेप बाय स्टेप सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण काही एखादे स्टेप्स आणि सिक्रेट्स ज्या आहेत, ज्या ऑनलाईन क्लासपुरतीच मर्यादित ठेवल्या आहेत, तर तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप रेडी रांगोळी शिकायची असेल तर आमचा ऑनलाईन रेडी रांगोळीचे क्लासेस नक्कीच अटेंड करा. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल एक परफेक्ट रेडी रांगोळी तुम्ही कशी बनवू शकता. आता ह्या पानावरचा शेडसुद्धा बघा हळूहळू कसा गडद होऊन जाईल आणि सुकल्यानंतर तर हा जो लाईट शेड आहे ना, तो एकदम डार्क बनून जाईल. त्यामुळे केमिकल आणि कोणत्याही प्रकारचे मिसकन्सेप्च्युअल विश्वास ठेवू नका. पहिल्यांदी वापरून पहा आणि जर तुम्हाला तो अनुभव व्यवस्थित वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की हे परफेक्ट आहे, तरच पुढे ते कंटिन्यू करा. आता बघा, हे वापरल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमचे हात जर रिअलाईज केलं, तुमच्या हाताला जर लागलं असेल तर ते स्टिकी आणि स्टिफ होऊन जातात. तर विचार करा रांगोळीवर काय हालत होत असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून रेडी रांगोळीच्या फील्डमध्ये लोकांपर्यंत जागरूकता निर्माण होईल. भेटूया अशाच नवीन आयडियासह. धन्यवाद.